हॅलो एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. पानशेतमधल्या गोड आठवणी मनात ठेवून एकमेकींना निरोप देऊन आम्ही पुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे. सुंदर भिंती दिसल्या की समजायचं पुण्यामध्ये आलेलो आहोत. या ऑटोवाल्या दादामुळे आमचा प्रवास फार सुखकर झाला. इथे आणखी 2 मैत्रिणींना निरोप दिला आणि मी बस पकडली. माझ्या नंदेच्या घरी निघाले. माझा मुलगा ओजस, त्याला खूप अगोदर सुट्टी लागली होती, एप्रिलमध्येच, म्हणून तो तिथे आला होता. मला पाहिल्यावरती त्याला प्रचंड आनंद होणार होता हे मला माहीत होतं. तो दरवाजामध्ये एक गॅलरीमध्ये माझी वाट पाहत होता आणि त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. नंतर फ्रेश होऊन मी मस्तपैकी चहा ठेवला. बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं आणि निवांत बसले आणि इतक्या दिवसाच्या भरपूर काही गप्पा होत्या ज्या ओजसला माझ्यासोबत करायच्या होत्या, त्याची बडबड, अखंड बडबड सुरू झाली आणि बाहेर असं वाटत होतं पाऊस पडणार आहे. नंतर चहा रेडी झाला त्याच्या गप्पा संपेपर्यंत. नंतर आम्ही दोघांनी खूप दिवसांनी एकत्र चहा आणि टोस्टचा आस्वाद घेतलेला आहे. नंतर त्याचा बड्डे आला होता, त्याच्यामुळे माझ्याकडे तो गिफ्ट मागत होता. त्याला मी गिफ्ट आणलं होतं, तरीही त्याला एक बॉल हवा होता. तो बॉल घेण्यासाठी मला त्या दुकानात घेऊन गेला. आईने आपल्याला आवडता बॉल घेऊन दिला याचा ओजसला प्रचंड आनंद झाला आणि नंतर त्याने लगेच खेळायला सुरुवात केली. नंतर मी आईंशी थोड्याफार गप्पा मारल्या इकडच्या तिकडच्या इतक्या दिवसातल्या. ओजसने काही त्रास दिला वगैरे वगैरे. आईंच्या लक्षात आलं की मी व्हिडिओ करते, तर आईने लगेच डोक्यावर पदर घेतला, त्यांची नेहमीची सवय. नंतर मग ओजसने मला बॉल खेळण्यासाठी हट्ट केला. मग त्याच्याबरोबर मी थोडंसं खेळले. नंतर आमच्या दोघांचं बघून आईसुद्धा म्हणाल्या मी पण कॅच खेळते आणि मग त्यासुद्धा त्याच्याबरोबर लहान होऊन खेळायला त्यांनी सुरुवात केली. आणि असा हा आमचा छोटासा ब्लॉग होता. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड डे अँड टेक केअर. बाय.